श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी मला आलेला कालचा अनुभव तुम्हा सगळ्यांशी शेअर करत आहे। तर काल श्री स्वामी समर्थ या महामंत्राचे नामस्मरण केले तर त्याचा अनुभव मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे। तर श्री स्वामी समर्थ हा जो काही षडाक्षरी म्हणजे 6 अक्षरांचा महामंत्र आहे त्याचे नामस्मरण काल केले गेले आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला। तर स्वामी आपल्यासोबत पदोपदी असतात या गोष्टीची मला काल प्रचिती आली। काल माझ्यासोबत काय घडले हे सांगते, ऐका माझा कालचा अनुभव। मी माझी नित्याची कामे जी काय असतील रोजची कामे आटपून रात्री ध्यानाला बसले असताना अगदी दुसऱ्याच मिनिटाला ध्यान सुरू असताना जोरजोरात कुंत्री भुंकण्याचा आवाज येऊ लागला। माझे डोळे उघडले गेले। तो काय, माझ्या समोर एक खूप मोठी आकृती दिसू लागली। ते साक्षात स्वामी। त्यांना पाहण्यासाठी मला मान वर करावी लागली। हात लांब पाय लांब त्यांचा उजवा हात आशीर्वाद देत होता। माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। मी डोके टेकून दर्शन घेतले आणि वर बघते तर ते अदृश्य झाले होते। मी त्यांना शोधू लागले। गॅलरीतून बाहेर गेले असता 3 श्वान माझ्याकडे एकटक पाहत होती। तेव्हा असे वाटले की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सामोरे आले। वाऱ्याची झुळूक जोरजोरात येत होती। मी रूममध्ये गेले तर काय, खूप स्ट्रॉंग हिना अत्तराचा सुगंध येत होता। अगदी हिना अत्तर कोण लावतं आपला सगळ्यांना ठाऊक आहे, स्वामींचं अतिशय आवडतं हिना अत्तर आहे। तर तो इतका स्ट्रॉंग हिना अत्तराचा सुगंध येत होता। मी माझ्या देवाला वेड्यासारखी शोधत होते, वेड्यासारखी अगदी। शेवटी जमिनीवर डोके टेकवले आणि दर्शन घेतले आणि शांत झोपून गेले। तर हा होता माझा कालचा अनुभव। या अनुभवातून मी तुम्हा सर्वांना एकच सांगू इच्छिते की स्वामी असतील, दत्तगुरू असतील किंवा शंकर महाराज असतील, ते आपल्या भक्तांसोबत पदोपदी असतात। फक्त आपण हाक मारताना त्यांना बेंबीच्या देठापासून हाक मारावी आणि आपले कर्म शुद्ध असायला हवेत। मी माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते की तुम्ही जेवण बनवत असताना श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करत जेवण बनवावे, म्हणजे ते जेवण आपण प्रसादरूपी ग्रहण करू शकू। हा अनुभव सांगताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा आलेला आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।